नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसांनी आपण फॅमिली व्लॉग पुन्हा एकदा करतोय, त्यामध्ये खास करून आज रेसिपी आणि आजच्या जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता असे मस्त थाळी श्रुतिकाने आज बनवलेली आहे जेवायची। आणि खास हे कॉम्बिनेशन जो आहे खीर वांगचं, हे आपण रामनवमीच्या वेळेस आपण दरवेळेस त्यांना प्रसाद म्हणून खातो। खूप छान असं हे कॉम्बिनेशन श्रुतिकाने केलेलं आहे आणि ही मस्त खीर थाळी म्हणू शकतो आपण, खीर वांग थाळी। तर आजची जी रेसिपी आहे जी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ते आहे गव्हाची खीर किंवा जोड गव्हाची खीर। तर चला बघूया श्रुतिका कसं खीर बनवते ते। जोड गहू हे काल रात्री मी जरा मिक्सरला एकदा दोनदा फिरवून, लई बारीक नाही असे जरासे फिरवून भिजवायला ठेवले होते गरम पाण्यात। त्यात थोडंसं तेल टाकून तर आता हे छान आपले भिजलेले गहू बघू शकता। जोड गहू आहे ना? हां, चांगले भिजलेले आहे। तर आता मी हे कुकरला लावते। हे पाणी आपण स्वच्छ गहू धुवून मग ह्याच्यात घातलेले आहेत, त्यामुळे हे पाणी वतायचं नाही आहे, हेच पाणी ठेवायचं। आता हे कुकर लावल्यानंतर किती शिट्ट्या पाहिजे त्याला? 6-7 शिट्ट्या। त्याच्यानंतर मग त्याच्यात आपल्याला गूळ आणि बडीशोप, काजू बदाम सगळं घालायचंय आणि खोबऱ्याचे काप, मग आपली मस्त खीर तयार। त्याच्यामध्ये घालणार आहोत चारोळे, खोबऱ्याचे काप आणि आपण हे काजूचे पण काप करणार आहे आणि बदामचे पण काप करून घालणार आहे। हे सगळं आपल्याला खिरीमध्ये घालायचं आहे शिजताना। तर ही आपली कुकरमधून काढल्यानंतर खीर अशी झालेली आहे, पूर्ण छान शिजली आहे। आपल्याला आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ना ह्याच्यात गूळ वगैरे घालण्यासाठी शिजवायला ठेवायची आहे पातेल्यामध्ये। तर मी आता ह्या पातेल्यात ठेवते, आपण ही खीर काढून घेऊ। आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून ना रवीने घुसवून घ्यायची खीर, म्हणजे मस्त तयार असतं। तर आपली घुसवून झाली खीर। त्यात आपण पाणी घातलंय आणि हे पाणी सगळं आटून जातं नंतर शिजल्यानंतर आणि आपली छान घट्ट खीर होती। कशी म्हणजे असं घट्ट पण नाही तो खीरीला। तर आता गॅस चालू करते बारीक। तर आता ह्याच्यात आपण गूळ घालणार आहे। आता मी गूळ बारीक करून घेतलाय, म्हणजे पटकन विरघळून जातो खीरीमध्ये। आणि आपल्याला गूळ घालून शिजवायची आहे। आपल्या गोडीनुसार आपण कमी जास्त गूळ करू शकतो, पण ही खीर सहसा गोडच छान। तर मी आता हा गूळ घातलेला आहे। जसं जसं गूळ मिक्स होईल तसं तसं खिरीचा कलर कसा बदलतो बघा। असा हा पांढरा होता आधी, आता आपण गूळ घातल्यामुळे असा लालसर होतोय आणि हे पूर्ण गूळ वितळल्यानंतर छान कलर येतो। आणि सहसा काळाच गूळ वापरला तर छान कलर येतो। तर गुळाबरोबर मी त्याच्यात साखर सुद्धा घातलेली आहे कलर आणि छान चवीसाठी। तर आता ते सगळं एकत्र होते त्यावर आपण हे काजूचे काप करून घेऊया, काजू बदामचे। आपल्या आवडीनुसार आपण अख्खे सुद्धा घालू शकतो, पण सारंगी अख्खे खात नाहीत, त्यामुळे मला असं बारीकच करून घालावं लागतं। आणि याच्यात मनुका घालू पण नका, कारण मनुक्यामुळे आंबट होण्याची शक्यता असते खीर। घालतात मनुके, पण मनुक्यामुळे ना जास्त दिवस राहत नाही खीर। तर आता खिरीचा एवढा छान सुगंध सुटलाय ना, त्यामध्ये जे आहे आपण घातलेलं सगळं, जे खोबरं आणि चारोळ्या ज्या फुगल्या आहेत आणि खोबरं सुद्धा छान आता होतंय त्याच्यात मिक्स। आणि खोबरं ह्याच्यातलं एवढं छान लागतं ना खिरीतलं की बस। आणि त्याचबरोबर आपले काजू बदाम सगळं आता छान एकत्र झालेलं आहे खिरीमध्ये।
तर आता मी त्यामध्ये आपल्याला अजून छान विलायचीचं फ्लेवर साठी मी घातली आहे त्याच्यात विलायची, जायफळ आणि विलायची. तर मी ह्याची अशी पूड केलेली आहे थोडीशी साखर घालून. तर आता आपण हे घालूयात ह्याच्यात. आपल्या खिरीला एवढा छान मस्त सुवास येणार आहे त्या विलायचीमुळं आणि एवढं छान लागणार आहे ना खीर. बस एक फ्लेवर इलायचीचा आपल्या खिरीसाठी. आणि खिरीचा कलर तुम्ही बघू शकता कसा बदललेला आहे आणि छान मस्त होतोय. आणि आता हे खोबरं सुद्धा तुम्हाला मी दाखवते पूर्ण खीर झाल्यानंतर एवढं छान होईल ना की बस. तर चला मी आता खीर झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता ह्याला आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे. हे पूर्ण पाणी आटतं आणि खीर मस्त आळून येते म्हणजे घट्ट होते छान. तर मी ते तुम्हाला दाखवते. हा 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 मस्त एकदम छान एकदम मस्त सुवास सुटलेला आहे खिरीचा. तर खूपच छान. पण अजून आपली खीर व्हायला थोडासा वेळ आहे त्यामुळे आपल्याला लगेच खाता येणार नाहीये. तर अजून ही शिजायची आहे आणि जरा म्हणजे त्या खिरीच्या गव्हामध्ये सगळं आपले गूळ वगैरे सगळं असं मिक्स व्हायचं आहे. तर मी हे सर्व पूर्ण खीर आपली छान शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. शेवगा कशी मस्त घट्ट झाली की नाही अशी खीर व्हायला पाहिजे. आणि जर आपण पाणी असल्यावर जरी बंद केलं गॅस तरी सुद्धा ही अशीच होती घट्ट. पाणी आटून जातं नंतर ना. आणि आता मी अशी वाटीत काढते. मस्त एकदम छान झालेली आहे. ह्याच्यावर असं थोडंसं दूध घालायचं. खूप छान लागतं असं खायला. असं दूध आणि आपलं साजूक तूप घालून मस्त खायची खीर. तर आता बघू शकता मनू खीर खातोय. मनू सांगेल तुम्हाला खीर कशी झाली ते. मस्त